Standard 4th subject English Unit 2 Row your boat. Row नाव म्हणजे वल्हवा. Gently म्हणजे हळुवारपणे, सावकाश. Down the stream म्हणजे प्रवाहाच्या दिशेने ओघळणे. Merrily आनंदाने, मजेने. Life म्हणजे जीवन. Dream म्हणजे स्वप्न. The hare and the tortoise. हेअर म्हणजे ससा. टॉर्टॉइस म्हणजे कासव. वन्स म्हणजे एकदा. डिसाइडेड म्हणजे ठरवले. रेस म्हणजे शर्यत, स्पर्धा. स्लो म्हणजे मंद, धीमा. फास्ट म्हणजे जलद, चपळ. बिगॅन म्हणजे सुरू झाली. लॉंग लिप्स म्हणजे लांब होप, उड्या. स्लोली म्हणजे हळूहळू, सावकाशपणे. आणि पॅच म्हणजे मळा. लवली म्हणजे सुंदर, छान. फार बिहाइंड म्हणजे खूप मागे. अ फ्यू म्हणजे मोजके, थोडे, काही. क्वाईट अ फ्यू म्हणजे बरेचसे. अ लॉट खूप, पुष्कळ. ज्युसी म्हणजे रसदार. ओनली अ फ्यू थोडीशीच. लिफी म्हणजे पानांच्या. टू फुल म्हणजे खूप भरलेले. स्लीपी म्हणजे पेंगुळलेला, झोपाळलेला. स्लेप्ट म्हणजे झोपला. टेक अ नॅप म्हणजे डुलकी घेणे. ऑल दिस वाईल वेळेपर्यंत, या दरम्यान. ऑन अँड ऑन म्हणजे पुढे पुढे, न थांबता, एकसारखे. रिच म्हणजे पोहोचला. ऑक म्हणजे जागा झाला. स्लो बट स्टेडी. स्टेडी मीन्स द रेस. धीमी चिकाटी, यशगाठी. धीमा पण दृढ निर्धार. यश मिळवून देतो. टू द मार्केट. मार्केट म्हणजे बाजार, मंडई. बॉट म्हणजे विकत घेतले, आणले. शायनी म्हणजे चमकणारे. दॅट्स म्हणजे तेच, फक्त तेवढेच. पॅक म्हणजे वस्तूंचा संच. पेटी. लफ ऑफ ब्रेड पावाची लादी. स्ट्रिंग माळ. बंच म्हणजे घड, जुडगा. हनी म्हणजे मध. सॅक म्हणजे पोतं. ग्राम फ्लोर चण्याचे पीठ. लिक्विड सोप म्हणजे द्रवरूप साबण. ज्युसी म्हणजे रसाळ. पेअर म्हणजे जोडी. बँगल्स म्हणजे बांगड्या. मुनुस मॅथ्स नीड म्हणजे हवे आहेत, गरज आहे. हाफ किलो अर्धा किलो. लेमन लिंबू. बी केअरफुली लक्ष दे, सावध राहा. ब्रॉट आणले. नेव्हर माइंड काही हरकत नाही. पॅकेट पुडके. एट म्हणजे खाल्ले. गेव म्हणजे दिले. हाऊ मॅनी म्हणजे किती. लेफ्ट म्हणजे उरले, बाकी राहिले. स्ट्रिंग म्हणजे फुलांच्या माळा. काउंटेड म्हणजे मोजल्या. 100 म्हणजे 100 ही संख्या. 40 म्हणजे 40. राईट म्हणजे बरोबर. पॉकेट म्हणजे पुडके. बंच म्हणजे घड, घोस, गुच्छ. सॅक म्हणजे पोते. किलोग्रॅम म्हणजे वस्तूचे वजन, मोजण्याचे माप, किलोग्रॅम. लिटर म्हणजे द्रव पदार्थ, मोजण्याचे माप, लिटर. मीटर म्हणजे वस्तूची लांबी, मोजण्याचे माप. लंब म्हणजे वस्तूचा खडा, ढिखळ, तुकडा.